व्हायचा आहे, पण जर ट्रम्पच्या दबावाला बळी पडून जर भारत सरकारनं अमेरिकन शेती उत्पादनांना जर पायघड्या घातल्या किंवा आयात कर शून्य केला तर या देशातली शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भात आम्ही देशभरातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांची सुद्धा एक 8 दिवसापूर्वी दिल्लीत बैठक झाली. त्याच्यामध्ये भारत सरकारने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, मका आणि गहू या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेतून भारतामध्ये आयात होण्याची शक्यता आहे. कारण चीननं अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा ग्राहक कोण होता तर चीन होता, परंतु त्यांनी भरमसाठ आयात कर लावल्यामुळं हा सारा लोंढा आता भारताकडे आला तर भारतातला शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा सरकारकडून प्रयत्न होतोय. 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जेव्हा रोष दाखवला, लोकसभेला त्याचा फटका महायुतीला बसला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मग शक्तीपीठ महामार्गाचा विचार करू असं आश्वासन देणारं सरकार आता मात्र शेतकऱ्यांच्यावर हा प्रकल्प लादायचा प्रयत्न करतोय. शरद जोशी नेहमी सांगायचे की विकासाला आमचा विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे कोणी बांधत असतील तर त्याला आमचा निश्चितच विरोध असेल. एकतर 12 जिल्ह्यातल्या 27,000 एकर शेती बाधित होणार आहे आणि साधारणपणे एका शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन जाणार आहे असं गृहीत धरलं तरी किमान 55,000 शेतकऱ्यांचा बळी जाणार आहे. कुठलंही देवस्थान, कुठली शक्तीपीठ किंवा दैवत शेतकऱ्यांचा बळी द्या आणि भक्ताला माझं दर्शन घ्यायला रस्ता करा असं म्हणणार नाही, याची मला खात्री आहे. पंढरपूरचा पांडुरंग तर आमच्या शेतकऱ्यांचाच आहे आणि ही सगळीच दैवत ही शेतकऱ्यांची आहेत. या मंदिरांना जात असताना भाविकांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागलाय असं कधीच झालेलं नाही आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक पंढरपूरला जमत असतात, म्हणून ट्रॅफिक जाम कधी होत नाही. मग असं असताना देवाच्या नावानं लोकांच्या भावनेशी खेळून हा प्रकल्प लादायचं कारणच काय? एक तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय की त्यांना प्रचंड पैसा मिळणार आहे. पण रत्नागिरी नागपूर महामार्ग असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल, त्या महामार्गाला शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असतील तर त्यांना जेवढा मोबदला मिळालेला आहे त्याच्या केवळ 40% मोबदला या शक्तीपीठ महामार्गाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि याचं कारण या दोन्ही महामार्गाला जे जमिनीचं अधिग्रहण झालं ते 2013च्या कायद्याप्रमाणे झालं, परंतु महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्या काळामध्ये 2-3 जे शासन निर्णय झाले त्यामुळं हा 2013चा कायद्याचा आत्माच हरवून गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या संमतीचा प्रश्नच येत नाही. 1956च्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन आणि सरकार ठरविल ती किंमत आणि कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांची चारही बाजूनं कोंडी करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांना असं जे वाटतंय की किमान पैसे तरी चांगले मिळतील किंवा मुख्यमंत्री म्हणतात की याच पैशात दुसरीकडे जमीन विकत घ्या, ते शक्य नाही. बाजारभाव हा सुद्धा फसवा शब्द आहे. प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, अवैध मार्गाने कमावलेला पैसा आहे, ते जमिनी खरेदी करत असतात आणि जे कर्जबाजारी झालेले आहेत
चारी बाजूनं आर्थिक कोंडी झालेली आहे असे लोक जमीन विकत असतात. आणि त्यामुळं स्टॅम्प ड्युटी टाळण्यासाठी हे लोक आणि खरेदी करणाऱ्याला आपल्याकडचा पैसा खरा पैसा दाखवायचा नसतो, म्हणून बाजारभाव जरी 40-45 लाख रुपये एकर असला तरी त्या जमिनीचे रेडी रेकनर हा 7-8 लाख रुपयेच असतं आणि त्याच किमतीला खरेदी विक्री होते. आणि त्याच्यावरून त्या गावामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत त्यातील जास्तीच्या 50 व्यवहाराची सरासरी काढली जाते आणि तो म्हणजे बाजार मूल्य असं समजलं जातं. यात सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये याच्यामध्ये काहीच पडणार नाही. हा एक्सप्रेस महामार्ग असल्यामुळं या महामार्गावर बैलगाडी, सायकल, मोटरसायकल, ट्रॅक्टर यांना प्रवेश निषिद्ध आहे. 802 किलोमीटरच्या लांबीमध्ये केवळ 27 ठिकाणी या रस्त्याला जॉईनिंग रस्ते आहेत, म्हणजे साधारणपणे 30 किलोमीटरला एक. त्यामुळं ग्रामीण भागालाही या रस्त्याचा काही फायदा होत नाही. एक्सप्रेस वे असल्यामुळं दोन्ही बाजूने कंपाऊंड असतं, त्यामुळं महामार्ग गेला तर आमच्या जमिनीची किंमत वाढेल किंवा रस्त्याकडेला काहीतरी एखादा रोजगार निर्माण करणारा एखादा धंदा काढता येईल. धाबा, हॉटेल, वेअरहाऊस, गॅरेज हेही होणार नाही, कारण त्या रस्त्याला ॲक्सेसच नाही आहे. भरावा टाकत असल्यामुळं शेतकऱ्यांना या शेतातून त्या शेताकडे जाण्यात, पलीकडच्या शेतामध्ये जाण्यास सुद्धा अडथळे आहेत. पाणंद रस्ते जे नकाशावर नोंद नाहीत त्याची दखल सुद्धा कुठे घेतली जात नाही. ह्या साऱ्या अडचणी आज शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांना येत आहेत. तीच परिस्थिती या समृद्धी झाल्यानंतर, समृद्धी महामार्ग झाल्यानंतर येत आहेत. तीच परिस्थिती आता शेतकऱ्यांना शक्तीपीठ झाल्यानंतर सुद्धा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा असून हा प्रकल्प लादायचा प्रयत्न होतोय का, तर याच्या पाठीमागे मोठं अर्थकारण आहे. देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे रस्ते बांधलेले आहेत ते जर बघितलं, वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचा खर्च बघितला तर साधारणपणे 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर तयार करायला 30 ते 35 कोटी रुपये खर्च येतो. पण शक्तीपीठाचं तसं नाही आहे. 86,000 कोटी रुपये खर्च, 802 किलोमीटर रस्त्याची लांबी आहे, म्हणजे साधारणपणे 1,07,60,000 1,07 कोटी 60 लाख रुपये एवढा एका किलोमीटरचा खर्च आहे. म्हणजे साधारणपणे राष्ट्रीय महामार्ग जो रस्ता करतो त्याच्या तिप्पट खर्च दाखवलेला आहे. म्हणजेच जवळपास 28 ते 30,000 कोटीत तयार होणारा रस्ता 86,000 कोटीत होतो. म्हणजे 51,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होणार आहे. त्यात अनेकांचे हिस्से आहेत. स्थानिक पातळीवरच्या बगलबच्च्यापासून ते राजकीय नेत्यापर्यंत ते प्रशासनापर्यंत अनेकांचे लागेबाधे आहेत. आणि त्यासाठीच हा रस्ता बांधण्याचा घाट घातला जातोय. तो काही भाविकांच्यासाठी नाही किंवा विकासासाठी नाही, तर 50,000 कोटीचा घपला पाडायचा म्हणून हा प्रयत्न चालू आहे. आणि हा सारा पैसा हा खाजगी गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. म्हणजेच टोलच्या रूपानं तो प्रवास करणाऱ्या जनतेलाच परत द्यावा लागणार आहे. आणि आता जी काही वाहतूक आहे त्याचा हिशेब केला तर 90 वर्ष टोल दिल्यानंतर कुठेतरी ही रक्कम वसूल होईल, अशी एकूण परिस्थिती आहे. आणि त्यामुळं त्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. दुसरा मुद्दा, पीक विम्याच्या बाबतीत सातत्यानं आम्ही आंदोलन करतोय. पीक विमा जर का शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही तर आम्ही या विमा कंपन्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घुसणार मुंबईत, असा इशारा 3 एप्रिलला दिला. आणि त्याचा हळूहळू परिणाम आता दिसायला लागला. काही प्रमाणामध्ये पैसे यायला लागलेत.
तरी सुद्धा आम्ही 15 दिवस वाट बघणार आहे सांगितलंय. पूर्ण विमा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गेल्या 3-4 वर्षामध्ये सरकारनंच कबूल केलेलं आहे की विमा कंपन्यांनी जवळपास 10,500 कोटी रुपयाचा नफा कमवला. म्हणजे ही योजना ही शेतकऱ्यासाठी होती का कंपन्यांच्यासाठी होती याच्यातून स्पष्ट होतं. अनेक गैरव्यवहार आता होत आहेत आणि म्हणून आता त्याचं स्वरूप बदलून पुन्हा एकदा उंबरठा उत्पन्नाच्या आधारानं विमा निश्चित करण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं ऐकायला मिळते. तसं झालं तर पुन्हा शेतकऱ्याचाच तोटा होतो, कारण सर्कलमध्ये भौगोलिक स्थिती सगळे समान असते अशातला भाग नाही. अगदी शेतकऱ्याच्या शेतात सुद्धा एका बाजूला एका कोपऱ्यात चांगलं पीक येतं आणि दुसऱ्या कोपऱ्यात कमी प्रतीचं पीक येतं. त्यामुळं क्रॉप कटिंगच्या आधारानं विमा निश्चित करणं फार अवघड आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा जसं आमची पहिल्यापासूनची मागणी आहे, नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्याचं जर का नुकसान झालं तर जसं वाहनाच्या बाबतीत होतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर वाहनाची पूर्ण किंमत विम्याच्या रूपात त्या वाहनधारकाला मिळते, त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला त्या पूर्ण पिकाची किंमत ही इन्शुरन्स कंपनीकडून मिळायला पाहिजे. अशा प्रकारचा सर्वंकष विमा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे महायुतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक जाहीरनाम्याच्या माध्यमातून एक आश्वासन दिलेलं होतं. ते म्हणजे जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून ते वचन दिलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी भरभरून त्यांना मतं दिलेली आहेत. तेव्हा आता त्यांनी 7/12 कोरा करायला पाहिजे. परंतु राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की राज्याची अशी स्थिती नाही. ते अभिमानानं सांगतात की मी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. राज्याची आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती अजितदादांना आहे, कारण मागच्या सरकारमध्येही तेच अर्थमंत्री होते. मग असं असताना महायुतीनं जो जाहीरनामा काढला, ज्याच्यामध्ये त्या जाहीरनामा समितीमध्ये भाजपचे नेते होते, राष्ट्रवादीचे नेते होते आणि शिवसेनेचे नेते होते. मग त्यावेळी अजितदादांनी का सांगितलं नाही हे आश्वासन आम्ही देऊ शकत नाही म्हणून. म्हणजे शेतकऱ्याला गंडवून फसवून त्यांची मतं लुटलेली आहेत आणि आता वेळ येताच लगेच हात वर करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत, पण आम्ही ते होऊन देणार नाही. शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाल्याशिवाय त्यांना आम्ही सोडणार नाही. दुसरं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं, हमी भावावर 20% आम्ही अनुदान देऊ. इथं हमी भावच शेतकऱ्याला मिळणार. सोयाबीन हमी भावापेक्षा किमान 1200 रुपये कमी दरात शेतकऱ्याला विकायची पाळी आली. 400 रुपये कमी किमतीमध्ये हरभरा विकायची पाळी आली. तुरीची अवस्था तीच, कापसाची अवस्था तीच. सरकार जो हमीभाव जाहीर करतात तोही मिळायला तयार नाही, 20% तर बाजूलाच राहिलं. तेव्हा या सरकारनं सत्ता प्राप्त करण्यासाठी जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्याचा जाब आम्ही शेतकरी विचारूच आणि त्या संदर्भातच संपूर्ण राज्यभरामध्ये दौरे काढून जनजागृतीचं अभियान आम्ही सुरू केलं आहे.